सांगली जिल्ह्यामध्ये भाजपामध्ये मोठा प्रवेश होणार असल्याचं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। हे सरकार 4.5 वर्ष राहणार असेल तर यांचाच शर्ट पकडावा लागेल, नाहीतर काम होणार नाही, त्यामुळे मोठी रांग लागणार असं चंद्रकांत पाटील म्हणाले। पुण्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेसचं आजपासून आत्मपरीक्षण शिबिर पार पडतंय। आज आणि उद्या 2 दिवस महत्त्वाच्या बैठका होणार आहेत। आगामी निवडणुकांसंदर्भात यात विचारमंथन केलं जाणार आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावरती मतचोरीचे गंभीर आरोप केलेत। या प्रकरणी आता राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। दरम्यान आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे खासदार संसद भवनापासून राजधानी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत। काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेस नेते मुजीब पठाण यांनी मोर्चा काढलाय। त्यामुळे नागपुरात पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध काँग्रेस संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शिवराज मोरेंची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर शिवराज मोरेंचं प्रथमच पुणे सातारा जिल्ह्यामध्ये आगमन झालं। यावेळेला ठिकठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलंय। जळगाव जिल्हाधिकारी आणि गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव यांच्या आदेशानुसार गिरणा धरणातून 40 गाव एमआयडीसीसाठी बिगर सिंचन पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलेलं आहे। धरणातून सध्या 1500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आठवड्याच्या विश्रांतीनंतर मावळमध्ये पावसाचं पुनरागमन झालंय, तर जुना पुणे मुंबई महामार्ग दाट धुक्यामध्ये हरवून गेलाय। धुक्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। नांदेड शहरातील सोमेश कॉलनी या ठिकाणी एक बुरखा घातलेली महिला ही मुलांना पळवणाऱ्या टोळीतील अशी अफवा पसरली आणि काही महिलांसह पुरुषांनी तिला पोलिसांच्या समोरच मारहाण केली। मात्र पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेत कोणतीही कारवाई केली नाही आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रदेशाध्यक्षपदी सूत्र पुन्हा एकदा मंगेश मस्केंच्या हाती सोपवण्यात आलेली आहे। पुढील 3 वर्षांसाठी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी दोषी असलेल्या 2 तहसीलदारांसह 74 महसूल कर्मचाऱ्यांवरती 8 दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी दिली आहे। अंबड आणि घनसावंगीमध्ये अतिवृष्टी अनुदान हेरफार करून 79 कोटींचा घोटाळा केल्याचा चौकशीत स्पष्ट झाल्याचा दावा लोणीकरांनी केला आहे। नारळी पौर्णिमेच्या सणानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदर पुन्हा एकदा गजबजलंय। दर्या देवतेची पूजा करून सोन्याचा नारळ अर्पण करत कोळी बांधवांनी समृद्ध हंगामासाठी प्रार्थना केली आणि आता हाच शुभमुहूर्त साधत मासेमारी हंगामाची सुरुवात झाली। रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले खाडी पुलावरती मोकाट गुरांची मोठी समस्या निर्माण झाली आहे। वाहतुकीला वारंवार अडथळा निर्माण होत असल्यामुळे वाहन चालक कमालीचा हैराण झाले। या गुरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील दगडागड या गावातील नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावाचा संपर्क तुटला। गावात 160 लोकवस्ती असलेले नागरिक मुख्य रस्त्यापासून दूर राहत असल्यामुळे लोकप्रतिनिधींनी गावाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातो। मावळातील पवना नदीवरील पूल बंद केल्यामुळे 10 गावातील नागरिक त्रस्त झाले। देहू रोड पिंपरी चिंचवड तब्बल 15 किलोमीटरचा वळसा घालावा लागतोय। किमान दुचाकीवरून प्रवास करता येईल इतका तरी पूल सुरू करण्याची मागणी केली जाते। उत्तर प्रदेश इथून अल्पवयीन मुलीला पळवून आणणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी जेरबंद केलेला। या आरोपींनी मुलीला आधी पुण्यात ठेवलं आणि त्यानंतर जालन्यामध्ये आणलं। याची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या। बीड ते परळी रोडवरील एका हॉटेलसमोर साधू महाराजांना बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता आणि या प्रकरणात मारहाण करणाऱ्या दीपक पंडित विरोधात शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात झालाय। सोमवारी पहाटेच्या सुमारास या घाटातील अवघड वळणावरती गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातात ट्रकमधील एक जण ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झालाय। भंडाऱ्यातील दुहेरी हत्याकांडातील आरोपींनी हत्येची कबुली दिलेली आणि याच आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची 8 पथकं ही आरोपींना पकडण्यात आलेली होती।
गणेशोत्सवासाठी मुंबई ठाण्याहून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांपुढे प्रवासाचा यक्ष प्रश्न उभा आहे. ज्यादा रेल्वे गाड्यांचं बुकिंग फुल झाल्यामुळे पर्यायी वाहतुकीच्या शोधात असलेल्या भक्त मंडळींची मोठी पंचायत होतीये. मुंबई गोवा विमानाचं तिकीट 3,000 थेट 12,000वरती गेलंय, तर खासगी बसला 3,000 रुपये मोजावे लागणार आहे. मुंबई महाराष्ट्राचा लोकप्रिय सण असलेल्या गणेशोत्सव काही दिवसांवरतीच येऊन ठेपलेला आणि असं असताना पालिका आणि सरकारने मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या अनेक समस्या अद्याप सोडवलेल्या नाहीयेत. या पार्श्वभूमीवरती शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता वांद्रे या ठिकाणी पार पडणार आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. महाअभिषेकानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. श्रावण सोमवार निमित्ताने 12वं ज्योतिर्लिंग असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. गर्दी लक्षात घेता पोलिसांनी वाहतुकीचं योग्य नियोजन केलेलं आहे. परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात आहे. तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भीमाशंकर मंदिरात पहाटेची महापूजा आणि आरती केल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं आहे. दहीहंडी काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे. त्या पार्श्वभूमीवरती मुंबईत ठिकठिकाणी सराव शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. बालगोपालांना प्रोत्साहन देण्यासाठी करी रोड इथल्या योगेश्वर बिल्डिंग परिसरात दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं. दहीहंडी उत्सव केवळ 6 दिवसांवरती येऊन ठेपला. यासाठी मुंबईतील गोविंदांचा ठिकठिकाणी मनोरे रचण्याचा सराव सुरू आहे. दिवसा नोकरी व्यवसाय सांभाळत रात्री सराव करत तरुणांनी संस्कृतीची नाळ जपलेली आहे. शाळांना अनंत चतुर्दशी आणि दहीहंडीच्या दिवशी मिळणाऱ्या सुट्ट्यांचा निर्णय राज्य सरकारने 7 ऑगस्टला बदलला. गौरी गणपती आणि नारळी पौर्णिमा या दिवशी सुट्टी जाहीर केलेली आहे. मात्र हा बदल विद्यार्थ्यांच्या हिताचा नसल्याची टीका शिक्षक आणि पालकांनी केली आहे. नागपूर शहरातील जलकुंभावरील 1-2 या भागातील पाणीपुरवठा 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 13 ऑगस्ट सकाळी 10 वाजेपर्यंत बाधित असणार आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये याचा फटका बसणार आहे. वरळी इथल्या बीडीडी चाळीमधील 556 कुटुंबांचं नव्या घराचं स्वप्न अखेर साकार होतंय. 14 ऑगस्टला सकाळी 10 वाजता माटुंगा या ठिकाणी यशवंतराव नाट्यगृहात घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम आहे. भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने एअर इंडिया एक्सप्रेस याने खास फ्रीडम सेल सुरू केलेला आहे. या अंतर्गत 1,279 रुपयांपासून देशांतर्गत आणि 4,279 रुपयांपासून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करता येणार आहे. एअर इंडियाने आपल्या पायलट आणि इतर काही कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पायलट आणि कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ झालेली आहे. ही वयोमर्यादा आधी 58 वर्ष होती. आता नवीन निर्णयानुसार पायलटसाठी 58 वर्षांवरून वाढवून 65 वर्ष आणि नॉन फ्लाईंग कर्मचाऱ्यांसाठी 58 वर्षांवरून 60 वर्ष करण्यात आली. सध्या फळांच्या बाजारात मोठी उलाढाल सुरू असून फळांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी फळबागांचं नुकसान आणि साठवणुकीची अडचण होती. त्यामुळे ही विस्कळीत झाली असताना फळांचा पुरवठा कमी झालेला आहे. उपलब्ध फळांना मागणी वाढल्यामुळे भाव सुद्धा वधारले. ठाणे जिल्ह्यातील पालिकांसह सर्व कारखान्यांना एमआयडीसीतील पाणी पुरवठा करणारे बारवी धरण गेल्या वर्षी 9 ऑगस्टला 100% भरलेलं होतं. मात्र यंदा हा साठा कमी असून धरणामध्ये 96.64% साठा शिल्लक आहे. धरणासह सध्या उर्वरित धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला. दिवा सीएसएमटी लोकल सेवेची 2014 पासून प्रलंबित मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरती 14 ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडणार आहे. ही मागणी मान्य होण्याची अपेक्षा दिव्यातील लाखो प्रवाशांना आहे. बोरिवली रेल्वे स्थानकामध्ये विना तिकीट प्रवाशाने तिकीट तपासणी कार्यालयातील मालमत्तेची तोडफोड केल्याच्या घटनेनंतर पश्चिम रेल्वेने नमस्ते अभियान राबवण्यास सुरुवात केलेली आहे. या अभियानांतर्गत तिकीट तपासणीत टीसी आता विना तिकीट प्रवाशांसोबत देखील नम्रतेनं वागणार आहेत. टीसी आणि प्रवाशांमध्ये वारंवार होणारे वाद टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने ही अनोखी मोहीम हाती घेतली.
लोकलमधील सर्वसाधारण प्रवासी तसंच दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यातून बेकायदा प्रवास करणारे फेरीवाले, भिकारी आणि तृतीयपंथी आणि इतर घुसखोरांना मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने चांगलाच दणका दिलाय. सीएसएमटी ते कसारा दरम्यान जानेवारी ते जुलै या कालावधीमध्ये 22,306 जणांवरती कारवाई केली. ठाण्यात सप्टेंबर महिन्यामध्ये मेट्रोची चाचणी पार पडणार आहे आणि डिसेंबर अखेरीस मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरात मेट्रोचं जाळं मजबूत करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.